माता पिता समर्थ स्वामी माझा एकनाथ काळ रुळतो चरणी देव घरी वाहे पाणी ज्यांच्या अनुग्रहे करून झालो पतित पावन काळ रुळतो चरणी देव घरी वाहे पाणी जो आवसे प्रतिष्ठानी निळा तया लोटांगणी काळ रुळतो चरणी देव घरी वाहे पाणी पांडुरंगा रंजू चित्तासी आपल्या ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन चराचरी शिवेला मी सर्व श्रोतृ वृंदांच्या चरणावरती विनम्र भावाने वंदन करतो. कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग संत श्रेष्ठ पिंपळनेर निवासी श्री निळोबाराय महाराज यांचा नाथ महाराजांच्या संबंधाने आपल्या अंतःकरणातल्या भावनांची अभिव्यक्ती करणारा हा अभंग आहे. वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने एक महत्वाचा असा कालखंड आता पार पडतो आहे. धुलीवंदन पासून या उत्सवाला प्रारंभ झाला. आज नाथ षष्ठी पर्यंत आपण आलो. मला काल सहज एक भाव स्फुरला.
धुलिवंदन के नाथषष्ठी आज 5वा दिवस आहे. हे 5 दिवस म्हणजे पंचमहाभूत आणि पंचविषय यांना शुद्धी प्रदान करणारे आहे. आता पंचविषय कोणते? मराठी, हिंदी, इंग्रजी नव्हे, त्यांचा इथे विषयच नाही. विधानच कसं आहे आधीच शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. गुरुकृपेनं सुचलेला भाव असा आहे, तुकाराम बीज म्हणजे शब्द विषय. कारण तुकाराम महाराजांचं सार सर्वस्व शब्द होते. आम्हा घरी धर शब्दांचे धरण नाही. महाराजांची संपत्ती शब्द होते. महाराजांची रत्न सुद्धा शब्दच होते. त्यांच्या जीवाचं जीवन सुद्धा शब्दच होत. लोकांना वाटले ते सुद्धा शब्दच होते. महाराजांचा देव सुद्धा शब्दच होता आणि त्याची केलेली पूजा सुद्धा शब्दाचीच होती. तुका ते पहा शब्दाची हा देव, शब्देची रव पूजा करू. तुकाराम बीज शब्द विषय, धुलिवंदन हा स्पर्श विषय. संत चरणरज लागता, लागता शब्द स्पर्श विषयाची अभिव्यक्ती करतोय. शब्द, स्पर्श, रूप, रंगपंचमी हा रूप विषय. पण कोणता रंग आहे हे रूप आपल्याला कळतं. किंबहुना त्या रूपाच्या आश्रयाने आपण रंगाला जाणतो. शब्द म्हणजे तुकाराम बीज, स्पर्श म्हणजे धुलिवंदन, रूप म्हणजे रंगपंचमी, शब्द, स्पर्श, रूप, रस म्हणजे नाथषष्ठी. याच्यात ओढाताण नाही. कारण नाथ महाराजांचा समाधी सोहळा हा जल समाधी सोहळा आहे आणि जल रस आहे. विठ्ठला राहिला शेवटचा गंध. बीज आणि रंगपंचमी याच्यामध्ये जो दिवस येतो तो शिवजयंतीचा असतो. अनेक शिवजयंत्यांपैकी ती एक शिवजयंती आहे. मी शिवजयंतीला गंध असं का म्हणतो? कारण छत्रपती शिवरायांच्या जीवनातला आम्ही त्यांच्या असा म्हणणाऱ्यांच्या ठिकाणी फक्त गंधच शिल्लक आहे. बाकी बहुतेक काही गंध नाहीच आहे. आपण पिऊन मिरवणुका काढल्या नसत्या, निदान त्यांना भिवून तरी. दुसरी महत्वाची बाब, गंध हा पृथ्वीचा गुण आहे. त्याला गंधवती म्हणतात. आज या पृथ्वीवर हिंदू धर्म काही रक्षिला तुम्हा कारणे. ही गंधवती पृथ्वी आज धर्माने युक्त आहे. याला कारण छत्रपती शिवराय आहे. एक वाक्य माझ्या आवडीच आहे. छत्रपती शिवाजी महाराज देव नव्हते, पण आज देवळातला देव मात्र त्यांच्यामुळे सुरक्षित आहे. विठ्ठला हिंदू धर्माचा त्यांना जाज्वल्य अभिमान होता. कोणत्याही कारणाने त्यांनी त्यांच्या नावापुरचा हिंदू हा शब्द कॅन्सल केला नाही. विठ्ठला त्यामुळे शिवराय कायम हिंदू हृदय सम्राट होते. विठ्ठला ही पृथ्वी युक्त आहे धर्माने, ती गंधवती आहे. त्याच्यामुळे छत्रपती शिवरायांची जयंती हा गंध विषय. त्यामुळं धुलिवंदनापासून नाथषष्ठी पर्यंत हे 5 दिवस पार पडले. ही पंच विषयांची शुद्धी आहे आणि एक एक विषय एकेका जागी आहे. त्यामुळे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, प्रत्येक महाभूतांच्या ठिकाणी एक एक विषय आहे. त्यामुळे ही जगाची शुद्धी आहे. शब्द हा विषय आकाशाचा आहे. त्यामुळे तुकाराम बीजेला आकाशाची शुद्धी होते. का? तुकाराम महाराज शुद्ध आहे आणि ते केवढे आहेत? तुका
आकाशा एवढा. तुकारामबीज ही आकाशाची शुद्धी आहे. धूळ जेव्हा उडते ती वायूची शुद्धी आहे. धुरळा उडाला आपण म्हणतो धुलीबंधन. रूप रंगाने तेज तत्वाची शुद्धी आहे. पृथ्व्या तेज आप नाथषष्ठी जल समाधी आहे, त्यामुळे पाणी या तत्वाची शुद्धी आहे. आम्ही शिवजयंतीला गंध म्हटलंय. शिवरायांच्या आसड्याने पृथ्वीची शुद्धी आहे. विठ्ठला गंध हा विषय पूर्ण झाला. आपल्या महाराष्ट्राचं जे संत पंचायतन आहे ना, एक संत पंचायतन सुद्धा पंचतत्वांची शुद्धी करत. हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्र अत्यंत शक्तिशाली आहे, अत्यंत शक्तिशाली. त्यामुळे महाराष्ट्राने देवाला सांगितलं, हे देवा तू अख्ख्या भारताच्या नशिबात जो कोरोना देणार आहेस तो फक्त महाराष्ट्रालाच दे. महाराष्ट्र झेलू शकतो, बाकी निवडणुका चालू दे. आता जगात तिसरा नंबर येणार आहे आपला, भारताचा नाही फक्त महाराष्ट्राचा. शक्तिशाली किती योग्य आहे. दिल्लीच्या मदतीला महाराष्ट्र धावतो ते कळतं आपल्याला. संत पंचायतन मी सांगेन आपल्याला. ज्ञानोबाराय हे अग्नी तत्व आहे. ज्ञानोबारायांची समाधी ही अग्नी तत्वाची समाधी आहे, पण योग्याची समाधी ही अग्नी समाधी असते. ज्ञानोबाराय तेज तत्वाची शुद्धी, अग्नी तत्वाची शुद्धी. नामदेवराय पृथ्वी तत्वाची शुद्धी, पृथ्वी तत्वाची. ज्ञानोबाराय अग्नी तत्वात एकरूप झाले, नामदेवराय पृथ्वी तत्वात एकरूप झाले. आणि त्याला काय असावं काय माहिती, त्यांचा पायरीवर फार जीव होता. पांडुरंगाच्या मंदिराची पायरी ते स्वतः झाले. समाधी घेतल्यानंतर हे कन्फर्म झालंय असं नाही, आधी सांगून ठेवलं होतं. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, आम्ही पायरीचे चिरे आहोत. मग वरी संत हिरे पाय देतील, संत रूपी हिरे वर पाय देतील, आम्ही पायरीचे चिरे. ज्ञानोबाराय तेज तत्व आहे, नामदेव महाराज पृथ्वी तत्व आहे. समर्थ रामदासांची वायू स्वरूपाशी विलीन होणार आहे, त्यामुळे समर्थ रामदास स्वामी हे वायू तत्वाची शुद्धी आहे. हे झाले पृथ्वी झालं, तेज झालं, वायू. पृथ्वी तेज वायू. आप जलतत्व. नाथ महाराज गोदावरीमध्ये कीर्तन करता करता प्रविष्ट होतात. नाथ महाराज म्हणजे जलतत्वाची शुद्धी आहे. आणि गेला तो विमानी बैसोनिया, तुकोबाराय आकाश तत्वाची शुद्धी आहे. त्यामुळे लोकांकरता ही पंचमहाभूत असतील, आमच्याकरता हे संत पंचायतन आहे. विठाला त्यात आज बहुरायांच्या दरबारातला संपन्न होणारा हा एकनाथ षष्ठीचा उत्सव, अनाथांना सनाथ करणारा हा षष्ठीचा उत्सव आहे. किंबहुना जगात सगळीकडे ज्यांची षष्ठी होते त्यांचाही जिथं आल्यावर उत्सव होतो त्याला नाथ षष्ठीचा उत्सव असं म्हणतात. अनुभव आहे. विठ्ठला मंदिर नाथांचं आहे आणि व्यवस्था अनाथांकरता आहे. बहुरायांच्या या उत्सवाने इथं आलेल्या प्रत्येकाचं जीवन सनाथ केलं. जरा सोपं बोलू का? उत्सवात आलेल्यांचं जीवन सनाथ केलं म्हणण्यापेक्षा उत्सवाला आलेल्यांच्या जीवनाचा उत्सव केला बहुरायांनी. विठ्ठला प्रामाणिकपणे आपण आपल्या जीवनाकडे पहा. खरंच आपल्या जीवनात उत्सव व्हावा असं आपण आहोत का? आपण उत्सवलेले आहोत, आपला काय उत्सव होणार हो? ही त्यांची कृपा आहे, हे त्यांचं सामर्थ्य आहे. वेद गावे हा काय रेड्याचा अधिकार आहे? पण ज्यांची कृपा झाल्यावर रेडा सुद्धा वेद बोलायला रेडी होतो.
ऑलरेडी काय कृपा असेल विठाला. मला असं वाटतं नाथ मंदिरात काय यावं, नाथ मंदिरात काय यावं, देवानं आपल्याला दिलेल्या विशेषतांचा जगातल्या सगळ्यात मोठ्या गौरवाचं ठिकाण जर असेल तर ते नाथ मंदिर आहे. तो कुणी गायक येऊ, कुणी वादक येऊ, कुणी प्रवचनकार येऊ, कुणी कीर्तनकार येऊ, भजन मंडळ भजन करणारा येऊ, कोणती सेवा करणारा येऊ, त्याच्यावर भाऊराया प्रेमाचा अभिषेक घालतात. आणि ह्या कृपेपासून कोणी वंचित नाही हो. हे आपलं संचित नाही, ही त्यांची कृपा आहे. हा त्यांचा प्रभाव, त्यांचा प्रभाव. ज्याप्रमाणे स्ट्रॉबेऱ्या कुठल्या जरी खाल्ल्या तरी महाबळेश्वरला तोडच नाही, तस आपल्या वैविध्याने युक्त प्रत्येकाला एक परिचय आहे. पण नाथ मंदिराचा टच एक वेगळा फील देतो. विठाला आपल्याकडे येणाऱ्या दरवर्षी कीर्तनकारांचे सगळ्यांचे फोन गेले. आम्ही किती तारखेला यायचं म्हटलं सांगतो थांबा विठाला. आम्हाला संकोच वाटतो की आम्ही आधी बोलायलाच घाबरायचो, कारण त्याला घ्यायला 50-100 चोपदार असतात किंवा 100-50 जण घ्यायला असतात, 10 चोपदार असतात. परंतु नाथ मंदिरात एकदा कीर्तनकार येऊन गेला की तो इथल्या या आनंदाने भाऊरायांच्या कृपेने प्रभावाने स्वतःला भाग्यवान मानतो. स्वतःला भाग्य. अशी खूप काही कीर्तनकार मंडळी की त्यांनी स्वतःला किलोमीटरची बंधनं घातली, त्याच्या पुढे जायचं नाही, पण ते एकेका कीर्तनासाठी इतक्या दुरून भिवंडीला यायला उत्सुक. इथल्या प्रत्येक गोष्टीचा अप्रूप आहे. 2 वर्षापूर्वी उद्धवजी महाराज म्हणाले, नाही आमचे बंधू गंध लावतात ना, ते म्हणजे सगळ्यांना गंध लावत होते. मला काही झाली होती की म्हणजे हे माझ्या कधी गंध लावलं. हा नाथ मंदिर टच आहे बरं का. बघ म्हणजे गंध लावणार फार कठीण राहतं. मी तर लावूनच घेत नाही बघ, फक्त बंधूंना ऑथॉरिटी दिली. हो तो किती असा आता साठवतो, कॉन्ट्रॅक्ट बेसवर गंध लावतो, स्वतःच्या कसा बारीक लावतो माणूस, पण इतराच्या कसाही टेकवतो. पण बंधुगंध लावतात तर तो लावून घ्यायला आवडतो. मला म्हणायचं काय, भाऊरायांनी प्रत्येकाच्या कृतीत या उत्सवाच्या निमित्ताने उत्सवाच्या माध्यमातून हे प्रेम घालून दिले. खर तर नाथ मंदिर हे मंदिर नाहीये, ते आपलं माहेर आहे. ते आपलं माहेर. ब्रह्मचैतन्य गोदलेकर महाराज असं म्हणायचे की माझ्याकडं आलेल्या माणसाला कसं माहेराला आल्यासारखं वाटलं पाहिजे. माहेराला आल्यासारखं वाटलं. तसं नाथ मंदिर हे माहेर आहे. एक नेहमी ध्यानात ठेवा, एखाद्या गृहिणीने दागिने बनवले, सासरकडच्यानी खूप दागिने, ते सगळे दागिने ती अंगावर घालते, बरोबर आहे. पण त्या सासरमध्ये वावरताना तेवढे दागिने घालते तरी तिचं समाधान होत नाही. ती वाट पाहते कशाची, माहेरला कधी जात नाही. ती दागिने घालते सासरमध्ये, पण त्या दागिन्याचा तिला आनंद तेव्हा जेव्हा ती माहेरला जाईल. तसं नाथ मंदिर हे आपल्या आयुष्याच्या दागिन्यांना मिरवण्याची जागा आहे. भाऊरायांच्या कृपेचे हे छत्र आपल्या सर्वांना आनंद देतो, सर्वांना आनंद देतो. लक्षात ठेवा, आपल्या प्रारब्धामध्ये किंवा प्रारब्धाच्या प्रभावाने प्रपंच आपापल्या जागी समृद्ध झालाय. आपापल्या जागी प्रपंच समृद्ध झाला. कोणाच्या वाट्याला चांगले कपडे आले, कोणाच्या वाट्याला चांगल्या गाड्या आल्या, माड्या आल्या, साड्या आल्या, ते आपापल्या प्रारब्धाने घडले. परंतु आपल्या जीवनाचा आणि नाथ मंदिराचा संबंध आला ही भाऊरायांची कृपा आहे. विठाला आणि हा प्रसाद भाऊरायांनी उत्सवाच्या निमित्ताने दिला. मागे कानडे गुरुजींनी भाऊरायांच्या जीवन चरित्राबद्दल एक खूप छान आयाम मांडला होता. कोणाकोणाकडून भाऊरायांमध्ये काय काय आलं, काय काय आलं.
राममारुती महाराज त्यांच्याकडून भाऊरायांकडे ती नाममूर्ती आली. नाममूर्ती. कारण राममूर्ती महाराज नामाशिवाय काही बोलतच नव्हते. जसं आपण जपाच्या वेळेला नामच बोलतो किंवा जपाच्याच वेळेला बोलतो विठ्ठला. एक मणी जरी वाढीव झाली नाही बस आता ठेव. राममूर्ती महाराज बोलण्याची नाही आता देवाविन काही. भाऊरायांच्या जीवनामध्ये राममारुती महाराज नाममूर्ती बनून आले. नाममूर्ती बनून आले. भाऊरायांच्या जीवनामध्ये घनवटकर परिवार, बरोबर, भाऊसाहेब घनवटकर भजनमूर्ती म्हणून आले. भाऊरायांना भजनाचं प्रेम भाऊसाहेब घनवटकरांकडून आलं. म्हणजे नानासाहेब घनवटकर. राममारुती महाराजांमुळे भाऊराया नाममूर्ती झाली. घनवटकरांमुळे भाऊराया भजनमूर्ती झाली. सद्गुरु नारायण महाराज शिगोंदेकरांमुळे भाऊराया कृपामूर्ती झाली. का? नारायण महाराजांकडे आम्ही मागतो ती दुसरं काय मागतो? कृपामृताचे सिंचन माये कृपामूर्ती. कृपामृताचे सिंचन माये गरीबावरती माये गरीबावरती आसईच मानसी धरणी आसईच मानसी धरणी पूर्वासवरती. भाऊराया नारायण महाराजांमुळे कृपामूर्ती झाले. तसे भाऊराया केशवदत्त महाराजांमुळे उत्सवमूर्ती झाले. विठ्ठला. तेव्हा असा हा नाथषष्ठीचा परमानंद देणारा पावन आणि पवित्रता प्रदान करणारा उत्सव याही वर्षी अत्यंत श्रद्धेने प्रतिकूलतेवर मात करत संपन्न होतोय. आज नाथषष्ठी. निळोबाराय नाथ महाराजांच्या प्रती आपल्या भावना व्यक्त करतात. त्या भावना व्यक्त करताना या 4 चरणांमधून साधारण 4 प्रकारच्या भावना महाराजांनी व्यक्त केल्या. पहिल्या चरणात महाराज नाथ महाराजांच्या संबंधाबद्दल बोलले. दुसऱ्या चरणामध्ये नाथ महाराजांच्या सामर्थ्याबद्दल बोलले. तिसऱ्या चरणात महाराजांच्या स्वभावाबद्दल बोलले आणि चौथ्या चरणात महाराजांच्या स्थानाबद्दल बोलले. विठ्ठला. हे 4 साकार निळोबारायांनी साकार केले. पहिला महाराजांच्या संबंधाबद्दल बोलले. त्यांचं माझं नातं काय? माता पिता, स्वामी माझा. पहिल्या चरणात नाथ महाराजांच्या आणि आपल्या संबंधाबद्दल बोलले. दुसऱ्या चरणात सामर्थ्याबद्दल बोलले. काय सामर्थ्य आहे? काळ रुळतो चरणी देव घरी वाहे पाय. तिसऱ्या चरणात महाराजांच्या स्वभावाबद्दल बोलले. माझ्यासारखा पतित दिसल्यावरही ज्यांना अनुग्रह करून त्याला पावन करावंसं वाटलं असा त्यांचा काय आहे? स्वभाव. आणि चौथ्या चरणात स्थानाबद्दल बोलले. ते राहायला प्रतिष्ठान म्हणजे पैठण. या 4 गोष्टी शरणागताच्या कन्फर्म असल्या पाहिजे.
आम्ही नाथ महाराजांना शरण असू तर त्यांचा माझा संबंध मला माहीत पाहिजे. मी ज्यांना शरण जातो त्याचं सामर्थ्य माहीत पाहिजे. मी ज्यांना शरण जातो त्यांचा स्वभाव माहिती पाहिजे. आणि मी ज्यांना शरण जातो त्यांचं स्थान माहीत पाहिजे. विठ्ठला संबंध कळाला की अंतर कमी होतं. सामर्थ्य कळालं की भय कमी होतं. स्वभाव कळाला की चिंता कमी होते. आणि स्थान कळालं की शोधाशोध संपते. विठ्ठला विठ्ठला. आता ध्यानात आलं ना? गुंतर नाही ना? शोधाशोध कमी व्हावी, संपावी यासाठी काय माहित पाहिजे? स्थान माहित पाहिजे. चिंता कमी होते त्यासाठी स्वभाव माहित पाहिजे. भीती कमी व्हावी त्यासाठी सामर्थ्य माहित पाहिजे. आणि त्यांच्यातलं आपल्यातलं अंतर कमी व्हावं याकरता संबंध नक्की पाहिजे. संबंध माहिती पाहिजे. निळोबारायांनी ज्या नाथ महाराजांची शरणागती पत्करली त्यांचा आपला संबंध काय तो जगाला ज्ञात करून दिला पहिल्या चरणात. माता पिता समर्थ स्वामी माझा एकनाथ, स्वामी माझा एकनाथ, काळ ऋणतो चरणी, काळ ऋणतो चरणी, स्वामी माझा स्वामी माझा एकनाथ, स्वामी माझा एकनाथ, बघा भंगास महाराज, गोरख महाराज तुमच्या चालीसाठी तरी भाऊरायांना तुमच्यावर कृपा करावीच लागेल. विठ्ठला हे काय माहिती का? रजिस्ट्रेशन ऑफिस आहे आपलं. विठ्ठला इथल्या सेवेचा प्रसार हा. आणि हे सगळं भाऊरायांना आनंद व्हावा, त्यांना आनंद वाटतो म्हणून चालत असतं. आणि इथल्या सेवेला त्यांनी वरदान देऊन ठेवले. आणि हे सगळं भाऊराय करून घेतात. मामा आम्ही चर्चा असायच्या, गप्पा असायच्या. मग तेव्हा कधी कधी असं म्हणायचे, आता भाऊराय असते ना तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचले असते. त्याच्यामुळे इथलं हे सगळं ऐश्वर हे आपलं नाही, हे ते नाचतायत आपल्याला घेऊन. विठ्ठल कडेवरच्या बालकाला जसं प्रवास सुरू असताना ते खड्डे खाच खळगे ते ज्यांनी कडेवर घेतले त्याला आपण फक्त मस्त आहे. विठ्ठल निळोबाराय आपला
संबंध सांगतात. माता पिता समर्थ स्वामी माझा एकनाथ. माता पिता आणि स्वामी ही नाती महाराजांनी जोडलेली. फक्त ते जे मधलं समर्थ आहे ना ते प्रत्येकात घालावं. जे माझे एकनाथ महाराज आहेत ते नुसते माता नाही, समर्थ माता आहे. ते नुसते पिता नाही, समर्थ पिता आहे. आणि ते नुसते स्वामी नाही, ते समर्थ स्वामी आहेत. विठ्ठला नुसती माता म्हटली असती सोडून दिलं असतं तर काय बिघडलं असतं? मग काय बिघडलं असतं? सामान्य माता आणि समर्थ माता यात काय फरक आहे? काय फरक आहे? दोन्हीतला फरक तर कळला पाहिजे. सोपं बोलू का? औरंगजेबाला पण आई होती आणि छत्रपती शिवरायांना सुद्धा आई होती. विठ्ठला दुसऱ्याचं सगळ्याचं लुटून लुबाडून ओरबाडून आण आणि मस्त चैनीत राहा म्हणून तर औरंगजेब तसा निघाला. चंगीज खान तसा निघाला. सामान्य माता ते तर कुणी वाढवतो, पण समर्थ माता कोणती? जी बाळाला झोके देताना साधं गाणं गात नाही. महाराज ज्ञानोबांनी गाणं कोणतं गावं आईनं ते सुद्धा सांगून ठेवलंय. ती आई कोणतं गाणं गाते ना त्याच्या लिरिक्स पण सांगून ठेवल्या. ती आई साधी आई सामान्य माता बाळाला स्तनपान करविते. पण ही आई अशी 17 स्तन्य देसी अनाहताचा हल्ल रोगासी समाधी बोधे निजविसी बुझावो. सामान्य आई काय सामान्य ओवाळणी करील हो. प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करसी मनभवनाची खेळणी आत्मसुखाची बाळदेवी जोडीसी. सामान्य आई बाळाला जर धोके द्यायला लागली फार तर एखादं गाणं म्हणेल काय म्हणणार आहे. पण त्या आईनं बाळाला असं झोपवलं की झोपणार बाळ आयुष्यासाठी जागं झालं. झोपवताना सुद्धा असं झोपवावं की त्याला जागे पण आलं पाहिजे. ती आई सांगते बाळा 18 भार वनस्पती Hare
असा बोध देते ती समर्थ माता. ध्यानात ठेवा, माता ही आधी जर समर्थ नसेल तर ती नंतर असमर्थच राहते. आपला मुलगा डॉक्टर व्हावा, वकील व्हावा, इंजिनियर जे व्हावं ते व्हावं, लक्षात ठेवा. तो वृत्तीने काही होऊ द्या, पण तो प्रवृत्तीने साधू झाला पाहिजे. डॉक्टर होणं ही वृत्ती आहे, इंजिनियर होणं ही वृत्ती आहे, वकील होणं ही वृत्ती आहे, परंतु न्याय नीतीच्या मार्गाने वागणं ही प्रवृत्ती आहे. विठ्ठला आपण आधी त्याला वाढ करताना बरोबर संकोचित करतो, आणि तुम्ही त्याला आधीच संकोच शिकवल्यावर मग कुठला कोच आणला तरी फरक काहीच नाही, तो कोचवरच बसून राहील. विठ्ठला त्याला आधी सांगावं काय, हे बाळा आपण जे आणतो कमावतो हे फक्त आपलं नसतं, यामध्ये देवाचा वाटा असतो, यामध्ये देशाचा वाटा असतो, यामध्ये धर्माचा वाटा असतो, यामध्ये समाजाचा वाटा असतो. हा वाटा आपण त्याला शिकवत नाही तेव्हा तो आपला काटा काढतो. त्याने आपला काटा काढण्यापेक्षा आपण त्याला वाटा शिकवल्या पाहिजे. हे सगळं करत जाऊ, म्हणजे हे सगळं जर तो करत असेल तरी तर तुम्ही तो उपाशी राहणार नाही. विठ्ठला आई बाप होणं एवढ्यावर आमच्या जबाबदाऱ्या संपत नाही. त्याला या समाजाकरता विधायक लाभदायक अशा प्रवृत्तीचा घडवून सोडणं ही माता पितेची जबाबदारी राहते. नाथ महाराज समर्थ माता आहे. आपल्या बाळाचं जी पोषण करते, त्याला सद्भावना सद्विचार शिकवते, त्याला आई म्हणतात ना. नाथ महाराज समर्थ आई आहे का? आईकडे पोषणाची जबाबदारी असते ना. सांगा ना, नाथ महाराजांनी कोणाचं पोषण केलं, कोणाचं पोषण केलं? काशीची गंगा रामेश्वराला अर्पण करायला निघाले होते, सोबत यात्रेकरू होते, आणि रस्त्यात एक गाढव पाण्या वाचून व्याकुळ होऊन तडफडत होत, तळमळत होत. सगळ्यांनी पाहिलं. अरे अरे रे, गाढवाला ताण लागली, गाढवाला ताण लागली, त्याला पाणी पाहिजे, त्याला पाणी हवं. पण काय करणार, आपण असतं तर पाजलं असतं. हे बाकीचे म्हणाले आपल्याकडे असतं, आपल्याकडे उपलब्ध असतं, आपल्याकडे उपलब्ध असतं तर पाजलं असतं. मग नाहीये का आपल्याकडे? कावड तर भरलेली आहे. ते म्हणाले पण ती तिकडं रामेश्वराला व्हायला चालवली आहे ना, त्याच्यामुळे गाढवाला कशी काय पाजायची? नाथ महाराज म्हणाले रामेश्वर काय फक्त रामेश्वरातच आहे का? राम जर सर्वांच्या आत आहे तर तो रामाचा ईश्वरी सर्वांच्या आतच असला पाहिजे. मग वेळ कशाला घालवायचा? लक्षात घ्या, गाढवाला पाणी पाजलं पाहिजे असं सगळ्यांना वाटलं, हिला दया म्हणतात. आणि नाथ महाराजांनीच आपली कावड रीती केली, त्याला कृपा म्हणतात. एखादा माणूस खड्ड्यात पडला तर सगळे विचारा पडला. सगळे जे बोलतात की दया, आणि एक जर पुढे जातो मदतीचा हात देऊन बाहेर काढतो, त्याला म्हणतात कृपा. विठ्ठला नाथ महाराज ती कावड त्या गाढवाला पाजू लागले. बाकीचे म्हणू लागले अहो गाढवाला काय पाजता? नाथ महाराज म्हणाले हे पहा, तुम्ही त्याला गाढव म्हणा, पण माझ्याकरता तो परमात्माच आहे. म्हणजे कसं काय? नाथ महाराजांचं मत असं होतं, आपण परमात्मा स्वरूप झालो की जे आपण होतो ते दिसू लागतं. जशी दृष्टी तशी सृष्टी. नाथ महाराज देव झाले होते म्हणून त्याला सगळीकडे देव दिसत होता. आता उरलेल्यानं गाढव का दिसलं याचा शोध तुम्ही लावू नका. भक्तीचा शेवटचा भाव आहे, हे समस्तही श्रीवासुदेव ऐसिया प्रतिती रसाचा उतला भाव, म्हणून भक्ता माझी राव वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभ. प्रत्येकाचं पोषण करणं हा मातेचा धर्म आहे ना. मग त्या ते गाढव सुद्धा लेकरूच आहे, आणि त्याचं पोषण करणं, त्याला पाणी पाजणं, म्हणून नाथ महाराज ही समर्थ माता आहे. अजून संस्कार देणं ही जबाबदारी आईकडे आहे ना. नाथ महाराजांनी ती संपूर्ण व्यवस्था केली. लक्षात ठेवा, नाथ महाराज ही सगळ्यात समर्थ आणि श्रीमंत माता आहे. वारकरी संप्रदायाचं जे वाङ्मय आहे
त्या समग्र वाङ्मयामध्ये सगळ्यात मोठा वाटा जर कोणाचा असेल तर तो एकनाथ महाराजांचा. नाथ भागवत 18,500 ओव्या, भावार्थ रामायण, सुखाष्टक, हरिपाठ, आनंद हरी, चिरंजीवपद, अनेक ग्रंथांची निर्मिती आपल्या डोळ्यासमोर. एवढी संपत्ती पोरांसाठी कमवून ठेवली आहे समर्थ माता. उगाच आई वडिलांची पुण्याई, आजोबाची पुण्याई गाडीवर तो फुकट लिहित नाही, मागं काहीतरी करून ठेवलेलं राहतात. मी प्रवास करत होतो, एका गाडीवाल्याने मागे लिहिलं होतं चुलत काकाची पुण्याई. म्हटलं हे नवीन पॅटर्न आहे. मी त्याला असं ओव्हरटेक केलं, थांबवलं. म्हटलं काय आई वडिलांची पुण्याई, आजोबाची, काकाची, मामाची माहिती होती, चुलत काकाची पुण्याई. ते म्हणाले काय आमच्या काकाला पोरबाळ नाही, त्यांनी मला मांडीवर घेतले, त्याचा प्लॉट विकून ही गाडी घेतली. विठ्ठला मागं आपल्यासाठी त्यांनी करून ठेवलं म्हणजे ते समर्थ आहेत अशी आपली धारणा आहे. तर नाथ महाराजांनी एवढी संपत्ती आमच्या करता ग्रंथ वाङ्मयाच्या रूपाने करून ठेवली. नाथ महाराज समर्थ माता आहे. दुसरी बाब समर्थ पिता. समर्थ पिता म्हणजे आपल्या परिवाराच्या सांभाळाकरता, पोषणाकरता वेळोवेळी ज्याला घराबाहेर पडावं लागतं तो कोण? पिता. किती कष्ट आणि प्रयत्न असतात त्याचे. एका वाक्यात सांगू, घरच्या सगळ्यांना गरम जेवण मिळावं म्हणून जो रोज गार जेवण जेवतो तो पिता. विठ्ठला साधा प्रश्न आहे माझा गृहिणींना. नवरा जर कामावर जात असेल तर तो जेवणाचा डबा घेऊन जातो ना सकाळी. तुम्ही किती वाजता बंद पॅक करून देता त्याचा डबा? सकाळी 7 वाजता. 7 वाजता भोजनाचा डबा पॅक करून दिला, बरोबर? म्हणजे बनवलाय तो 6 वाजता. ते खाणार किती वाजता? 12-1 वाजता. 12 आत्ताशी वाजले, 1 वाजता. विठ्ठला लवकर आटवायचे म्हणून 1 वाजले. 12 जास्त काही 1. विठ्ठला 7 वाजता डबा भरलाय, खाणार किती वाजता? 1 वाजता. केवढं गरम असेल ते जेवण. तुम्ही किती वाजता जेवता? 1 वाजता. कुकरची शिटी किती वाजता वाजली? 12:30 वाजता. आपल्या अख्ख्या घराला गरम जेवण रोज मिळावं म्हणून तो रोजगार जेवण जेवतो. बाहेरच्या जबाबदाऱ्या तो सांभाळतो आणि ही जबाबदारी ज्याला व्यवस्थित सांभाळता आली तो समर्थ पिता. काय तमिळनाडूमध्ये तिरुवल्लुवर नावाचे एक संत झाले. तुम्ही जर कन्याकुमारीला गेलात तर स्वामी विवेकानंदांच्या स्मारकाच्या बाजूला एक दुसरी मोठी उंच मूर्ती आता उभी दिसते. ते तिरुवल्लुवर 2 रुपयाच्या नाण्यावर त्यांचं चित्र. एका श्रीमंताच्या मुलाला त्यांनी उपदेश केला. श्रीमंताच्या मुलाला त्या उपदेशाचा प्रश्नोत्तरीचा एक संग्रह आहे. त्या संग्रहाचं नाव आहे कुरल. तो कुरल नावाचा ग्रंथ तमिळनाडूमध्ये फार प्रसिद्ध आहे. तुम्हाला जीवनाविषयी काही प्रश्न पडले असतील तर नीतिमूल्यांच्या अंगाने ते ज्ञात करून घेण्याकरता कुरल सगळ्यात बेस्ट. आता तुमच्याकडे काय जागतिक गुरु उपलब्ध आहे, गुगल. नुसतं टाईप करायचं वास ही सगळी माहिती येते. फक्त तिथं काय टाईप करावं यासाठी कीर्तन ऐकावे. कारण तिथं कोण काय टाईप करतो यावरून तो कोणत्या टाईपचा आहे हे कळतं. मग त्या कुरलमध्ये प्रश्न विचारले, अनेक प्रश्न विचारले. त्या मुलाने त्या गुरूंना 2 प्रश्न असे विचारले. मुलाचं बापाविषयी कर्तव्य काय? आणि दुसरा प्रश्न विचारला, बापाचं मुलाविषयी कर्तव्य काय? त्याला उत्तर देताना महर्षी तिरुवल्लुवर काय म्हणाले ते पहा. ते म्हणाले, मुलाची जबाबदारी बापाविषयीची ही आहे की त्याचा बाप कुठेही जायला निघाला की समाजाने त्याच्याकडे पाहून अंगुली निर्देश केला पाहिजे, हा अमुक अमुक माणसाचा बाप आहे.
असं मुलाने कार्य कर्तृत्व कीर्ती संपन्न व्हावं, ही मुलाची बापाविषयीची जबाबदारी. बापाची मुलाविषयीची जबाबदारी काय? आपला मुलगा कोणत्याही सभेत गेला तर तो याचा मुलगा आहे म्हणून लोकांनी शेवटच्या रांगेतून त्याला पहिल्या रांगेत आणून बसवावं, एवढं बापाने मुलासाठी करावं. मग नाथ महाराज पिता म्हणून समर्थ का आहे तो? आम्ही पुढे गेलो की हो नाथ मंदिरचे समर्थ पिता आहे विठ्ठला. हे त्यांचं ऐश्वर्य नाही तर आम्हाला कोण खातंय विठ्ठला. ज्याप्रमाणे एकदा समर्थ पुरुषाशी एखाद्या गरीबाच्या मुलीचं लग्न लागलं की मग तिचा परिचय तिचा मान सन्मान ती गरीबा घरची म्हणून नाही होत, ती त्याची आहे म्हणून होत. तुका म्हणे नग्न भास तरी तेलाच स्वामी. काय समर्थाची कांता पुराण मागे. मग नाथ महाराज समर्थ पिता कसे? वेळोवेळी जागोजागी हा पिता आमच्यासाठी बाहेर पडलाय. जेव्हा घरावर अडचणी आल्या तेव्हा हा बाप कामाला लागला, मोहिमेवर गेला. कुठे सांगतो ना मी आपल्याला. नाथ महाराजांनी श्रीमद भागवताच्या 11 स्कंदावर टीका लिहायला घेतली. पहिले 5 अध्याय लिहून झाले, त्याच्या प्रती वाटल्या गेल्या. कारण त्याच्या प्रती आदरच इतका होता. त्याच्या प्रती वाटल्या जातात, त्याच्या प्रती आदर असतो. असं प्रतीच्या प्रती खपत नाही विठाला. कारण हल्ली आता एक पॅटर्न आलाय, कोणताही कीर्तनकार आला की त्याच्या पुढे मग पुढे प्रती सुरू होतो. कारण आपली काशी केली आहे विठ्ठल. बघूया आता काकांची तब्येत बिघडली पुढे काय होतंय विठ्ठला. असो, आपण एका मतीनं किती विचार करणार. तो गेला काशीला 5 अध्याय घेऊन गंगा स्नान केलं, त्याचा रोजचा नियम सुरुवात. ते नाथ भागवताचे ते 5 अध्याय वाचायला लागलं ते इतरांनी ऐकले. तिथले जे काशीचे पंडित ब्राह्मण विद्वान लोक होते ते म्हणाले, अरे हे तर श्रीमद भागवतावरची टीका आहे. ते संस्कृतातलं गूढ रहस्यात्मक ज्ञान व्यावहारिक बोली भाषेत सोप्या सोप्या उदाहरणांनी कोणालाही कळेल, आकलन होईल अशा रीतीने सांगितलं जातं. त्याला लगेच अडवलं. तिथल्या धर्म संसदेने बोलावलं. हे असं करणं गैर आहे, चूक आहे. कोणी लिहिलं, कोणी परवानगी दिली? सुरुवात. ते म्हणाले आमच्या गुरु महाराजांनी लिहिलं. त्यांना बोलावणं धाडलं. काशीहून पैठण, तुम्हाला इथं यावं लागेल, तुमचा न्याय निवाडा करावा लागेल. नाथ महाराज म्हणाले ठीक आहे. पण आता संत काही एकटे जातात का? नाथ महाराजांनी की दिंडीच काढली. चला, पैठणहून ही दिंडी काशीला, दक्षिण काशी ते उत्तर काशी, उत्तराखंडची नाही विठ्ठला. ही सगळी दिंडी काशीमध्ये पोहोचली. हो, तिथल्या धर्म संसदेने न्यायनिवाडा काहीच केला नाही आणि सरळ निर्णय देऊन टाकला, हे जे 5 अध्याय तुम्ही लिहिलेत ना, हे तुमच्या हाताने गंगेत बुडवून टाका. नाथ महाराजांना वाईट वाटलं. कोणताही न्यायनिवाडा बाजू मांडायची संधी दिली नाही. नाथ महाराजांना थोडंफार वाईट वाटलंच का? जगाच्या कल्याणासाठी जे आहे ते नदीत बुडवायचं. नदीत बुडवायला ते काय वाजेचं मटेरियल आहे का विठ्ठला? सगळं वाजेल, थांबा जरा विठ्ठला. सध्या भारताला 2च समस्या आहे, एक चीन आणि दुसरा सचिन विठ्ठला. पण त्याच्यामुळे आपले प्राचीन उत्सव बंद होत आहेत ना भाऊ विठ्ठल. माणसंच नामची नाही त्याला करता काय. ते म्हणजे फेकून द्या गंगेत. फेकून द्या म्हटल्यानंतर ते 5 अध्याय लिहिलेली पोथी होती ना, ती गंगेमध्ये अशी भिरकावली गेली. आपल्याला आश्चर्य काय सांगू, ते भागवत जेव्हा गंगेत भिरकावलं ना
ते बुडालं नाही, गंगेत पडलं सुद्धा नाही. त्या गंगा मातेने आपले दोन्ही वज्र चुडे मंडित हात असे पाण्यातून वर काढले आणि नाथ महाराजांचं भागवत वरच्यावर झेललं. जेव्हा हे भागवत वरच्यावर झेललं त्यावेळेला सगळी काशी नाथ महाराजांच्या चरणावर लोळण घेऊ लागली, लोळण घेऊ लागली. जरा सोप बोलू का? ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत हे ग्रंथ वाचणारी माणसं कधीच बुडणार नाही. कारण हे ग्रंथ बुडवल्यानंतर पण वर आलेले ते वाचणाऱ्याला कशी बुडू देतील? विठ्ठला विठ्ठल. ती गाथा बुडावी म्हणून तर दगड बांधले होते, पण गाथा एवढी कृपाळू आहे महाराज माऊली, त्या गाथेने दगड पण वर काढले. फक्त तेवढेच दगड वर काढले जेवढे गाथेला धरून होते. गाथेला सोडलेले दगड पाण्यातच राहिले आणि पाण्यातले दगड शेवाळतात. कोणी पाय टाकला का गेलाच विठ्ठला. मला असं वाटतं माणूस दगड असला तरी चालेल पण गाथेला धरून पाहिजे विठ्ठला. गाथ्यात काथ्या कूट करण्यापेक्षा गाथ्यात काय कूट आहे ते पाहावं ना. ती सगळी काशी पाय धरते आणि सांगते महाराज आपला अधिकार आम्हाला कळला नाही म्हणे. मग आता जाऊ का पैठण? आता मी जायचं म्हणे. 5 अध्याय तिकडे लिहिले ना, आता पुढचे 26 इथेच लिहा मग जा. महाराष्ट्राचा काशीनं केलेला गौरव बरं का. आमचे महेंद्र महाराज जे आहे आळंदीतले विद्यार्थी शिकून झाले की पुढे हरिद्वार, ऋषिकेश, काशी तिकडे जातात. मला असं नेहमी वाटत राहतं, मी आळंदीतही बोललो होतो की खरं तर अध्यात्माचा पुरातन इतिहास असं सांगतो की शुद्ध अध्यात्म शिकण्याकरता महाराष्ट्रातून काशीला जाण्याची परंपरा नाही किंवा महाराष्ट्रातून काशीला परमार्थ शिकण्यासाठी नाही. इथून मागचे लोक शिकवण्यासाठी गेलेले आहेत विठ्ठला. परमार्थ आणि अध्यात्म शिकण्यासाठी काशीने पंढरपूरला आलं पाहिजे. आणि याला पुरावा कबीर महाराजांचं जन्मगाव काशीच्या जवळ होतं मगहर. मग ते जर काशीला होते, काशी ज्ञानाची नगरी आहे, तिला माझा नमस्कार आहे. मग ते जर काशी जर ज्ञानाची नगरी आहे तर भक्तीचा आनंद शोधायला मिळवायला ते काशीत नाही थांबले. मग ते कुठं होते? नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवाय साबोले कबीर. ते होते कुठे? नामदेव कीर्तन करी पुढे कबीर महाराज होते कुठे? काशीला. मग काशीचे कबीर पण आबीर लावायला महाराष्ट्रातच आले की विठाला. नाथ महाराजांना काशीकरांनी ठेवून घेतलं आणि उरलेले 26 अध्याय नाथ भागवताचे तिथं लिहून घेतले गेले. म्हणजे आपल्या मराठी संत वाङ्मयाच्या शैलीवर जेव्हा आक्षेप आले तेव्हा समर्थ माता असलेले नाथ महाराज समर्थ पिता झाले तिथे गेले. संस्कृत वाणी देवे केली तो प्राकृत काय चोरापासून झाली? हे प्राकृताचं समर्थन केलं. अडचणी घरावर येतात तेव्हा पिता पुढे जातो ना.
माता पिता पुढे स्वामी. मी त्यांचा आश्रय केल्यानंतर मला चिंता करण्याचं कारण राहत नाही. मी ज्यांच्या सेवेत आहे, मी ज्यांच्या सेवेत आहे. असं वाटत होतं की यंदा उत्सव होतो की होणारच नाही, की काय काय घडतं काय माहिती नाही. पण असं अजिबातच वाटत नाही की कोरोना आहे. विठ्ठल कारण आपण ज्यांची सेवा करतोय ते स्वामी असमर्थ नाहीये, ते स्वामी समर्थ आहे. माता पिता समर्थ, स्वामी माझा एकनाथ. ती माझी माऊली आहे, ती माझी माता आहे, ते माझे पिता आहे, ते माझे स्वामी आहे, मी त्यांचा सेवक आहे. महाराज तुमचा त्यांचा संबंध कळाला. महाराज म्हणाले पण अजून संबंध नाही कळाला. त्यांचा माझा संबंध आहे ना, ज्यांचा माझा संबंध आहे, मी ज्यांच्याशी संबंधित आहे, त्यांचं माझं नातं कळालं, संबंध कळाला. परंतु त्यांचं सामर्थ्य जाणून घ्याल का? गतिरन्यथा काळ रुळतो चरणी, देवघरी वाहे पाणी. त्याचं सामर्थ्य किती. आपण काळाच्या तळी रुळतो आणि काळ त्यांच्या तळी रुळतो. जरा सुरू बोलू का? म्हणजे काळाचा संतांचा संबंध येत नाही का? येतो. येते नाही उरवाले अवतार येते पावणार. फक्त त्यातल्या पद्धतीत फरक असतो, त्यातल्या पद्धतीत फरक असतो. पद्धतीत फरक असतो म्हणजे काय असतं? जरा सोपं बोलू का? सर्वसामान्यांच्या बाबतीतला नियम काळ संतांच्या बाबतीत ढिल्ला करतो. कस काय ढिल्ला करतो? नियमाचं असंच राहतो, 5 माणसं एकत्र येऊ नये यासाठी 50 पोलीस एकत्रितपणे गस्त घालत असतात. विठ्ठला समाजाच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्या सदरक्षणाय खलनिकरणाय किती परिश्रम. मोठमोठ्या सभा होतात पुढाऱ्यांच्या, गर्दी करू नका यासाठी. विठ्ठला नियम म्हणजे गाजराच्या फुटक्या वाजवायच्या, मोडून खायचं. आपण काळाचा नियम असा आहे,
जो संतांच्या बाबतीत भेद लावतो. कुठल्या जाती सांगतो? सर्वसामान्य माणसाचं असं आहे, कसं न्यायचं हे सुद्धा काळ ठरवतो आणि कधी न्यायचं हे सुद्धा काळ ठरवतो. एखाद्याला कधी न्यावं हे आपण ठरवतो का काळ? कोरोना निमित्त आहे, विठ्ठल कधी न्यायचं आहे काळ ठरवतो. घड्याळ आपल्या हाताला आहे, पण किती वाजले ते त्यालाच दिसतं. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. आणि बरे आपल्याला आपल्या घड्याळातलं दिसत नाही ते किती वाजायचे राहिलेलं. समजा आपल्याला कळलं असतं 5 वर्षांनी मरणार आहे, आता जेवण गोड लागलं नसतं. त्याच्यामुळे देवाची दया आहे का पुढच्या मिनिटाचा पण अंदाज अगोदर येत नाही. कधी न्यायचं हे काळ ठरवतो. आपल्या हातात काहीच नाही महाराज, ती त्याची सत्ता आहे. तो ठरवतो कधी न्यायचं कधी उचलायचं. आणि दुसरं कसं न्यायचं हे तो ठरवतो. संतांच्या बाबतीत काळ तळी चरणी वळतो. म्हणजे सामान्याला कधी न्यायचे काळ ठरवतो आणि कधी जायचं हे संत ठरवतात. कसंही न्यायचं हे काळाने आपल्या बाबतीत ठरवलंय, पण साधूला कसं न्यायचं काळाने याची निराळी योजना नाही. कधी न्यायचं सर्वसामान्यांच्या बाबतीत काळ ठरवतो. संत त्याला ठरवू देत नाही, ठरवू देत नाही. ते स्वतः सांगतात मला वाटेल तेव्हा मी, मला वाटेल तेव्हा मी जाईल. येतो जातो आम्ही देवाचे सांगा. येतो म्हणजे आम्हाला वाटेल तेव्हा, आणि जातो आम्हाला वाटेल तेव्हा. आपल्याला अशी स्कीम दिली तर जाणारच नाही पट्ट्या विठ्ठल. देवाने जर इन्क्वायरी केली ना, काय अजून येत नाही, पण तो नातीचं लग्न लागायचं. नाती झालं आता पणतीचं लागायचं. आता किती पणत्या पेटवतो अजून विठ्ठल. जाणारच नाही, मला हलणारच नाही तो, कारण माणसाला आवडत नाही मरणं. बरोबर आहे म्हणतात जगास तुये आस्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगापुढे ये. कधी मरावं संतांचा आम्ही ठरवू, जेव्हा जायचं तेव्हाच जाऊ. सद्गुरु जोग महाराज मामासाहेबांना म्हणाले, सोन्या आळंदीत जायचं रे, आळंदीत जायचं. पुण्याहून गाडी निघाली, टांगा गाडी असते ना. जोग महाराज सारखं विचारायचं, सोन्या आळंदी आली का, सोन्या आळंदी आली का, किती दूर आहे, किती दूर आहे, असं विचारत विचारत जेव्हा त्या दगडी पुलावर तो टांगा वाजला आणि जोग महाराज म्हणाले, सोन्या, अरे सोन्या आळंदी आली वाटतं. मामासाहेब म्हणाले, हो आळंदी आली. तो इंद्रायणीचा पूल पार केला, येळा आळंदीत प्रवेश केला, जोग महाराजांनी प्राण सोडला. पुणे ते आळंदी टांगा गाडीचा प्रवास पूर्ण होतो. आळंदीत पोहोचल्यावर जोग महाराजांचं प्राणोत्क्रमण होतं. याचा अर्थ कधी जायचं हे ते ठरवतात विठ्ठल. नाथ महाराजांनी आधी चतुर्थीला देह ठेवला होता. हो आधी यात्रा पण निघाली. निघाल्यानंतर एक आई तिच्या मुलीला पहिल्यांदाच पोहोचवायला निघाली होती. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच माहेरी आली, तिला पोहोचवायला निघाली आणि तिकडून ती अंत्ययात्रा आली नाथ महाराजांची. आता सगळे नमस्कार करत होते, तिला त्या बाईने पण नमस्कार केला, पण ती मनात अशी फुटफुटली. लोक नमस्कार करतात तेवढं दिसतं तेच बरे, ते काय फुटफुटतात ते ऐकू येत नाही. देवाची दया आहे विठ्ठल. देव फार कृपाळू आहे बाबा, फार. त्यामुळे आपली भावना चांगली राहते. ती बाई काय फुटफुटली माहिती, माझ्या पोरीला आज पहिल्या दिवशी मी सोडायला आले, या नाथाला मरायला आजचा दिवस होता. अपशकुन. नाथ महाराज ताटकीवर उठून बसले, कोणाला अपशकुन होत असं मारायचंच नाही आपल्याला, कॅन्सल, उद्या मरू. काही ताकद आहे. दुसऱ्या दिवशी नाथ महाराज गेले, पंचमी, पुन्हा यात्रा निघाली. हो पुन्हा यात्रा निघाली, ते कालचे पाहुणे परत आज पोहोचवायला. तिचे खातेकरी होते ना, त्यातलं एक जण दुसऱ्याला म्हणाले, काय
हे नाथ महाराज असे रोज रोज सर म्हणायला लागले, आपण हीच कामं करायची का काय? नाथ महाराज पुन्हा उठून बसले. दुसऱ्याला ओझं होईल असं म्हणायचं नाही. षष्टीच्या दिवशी कीर्तन करता करता गळ्यामध्ये विना हार आहे. नाथ महाराज चालत चालत गोदा पात्रेत प्रवेश करतात. फक्त हार वर तरंगतो. कसं जाईल, काय कधी जायचं हे ते ठरवतात. याला म्हणतात काळ वळतो. दुसरं कसं न्यायचं हे आपल्या बाबतीत त्यांनी ठरवलंय. कसं न्यायचं? मारिती, तोडीती, झोडीती, सांग काय काय चुकीची कर्म केली. बरं ती एवढं डेंजर डिपार्टमेंट आहे ना त्यांचं. नाही त्या यमाशी करुणा, बाहेर काढिता कुडी प्राण, ओढाळ सापडे जैसे धान्य, चोर यातना धनीजे. असं म्हणतात त्याला. प्रवासात ना पका कुठतच नेतात, आखरे दाखवत पण हायलाईट लावतात तिथं जायपर्यंत. हे बघ, हे इथलं पैसे खाल्ले होते तू, इथे ही चोरी केली होती, इथं हे हडप केलं होतं. तिथं काय हडप्पा संस्कृती आहे विठ्ठल. सगळं हडपणे याला म्हणतात हडप्पा, आणि कुठेतरी जाऊन दडणे याला म्हणतात मोहेंजो दडो. विठ्ठल त्यांच्याकडे सगळे शूटिंग सीसीटीव्ही फुटेज, त्याच्यामुळे त्याला फारच फुटत नेतात. पण तेच यमधर्म, तोच यमदूत जेव्हा संतांना घ्यायला येतो तेव्हा यमधर्म वाट पायी जोडोनिया करत इष्ट तसे, यमधर्म वास पायी नित्य का म्हणे धन्य वेळ भेट तिथे. त्या यमधर्माला किती आनंद होतो. तो वास हरिभजन करणारे येणार, हरिभजन कर. मला कोणतरी म्हणाल कीर्तनाची दक्षिणा घेणारे नरकात जातील, ठेवणारे नरकात जातील. म्हटलं फार बरं. ठेवणारे नरकात, करणारे नरकात, ऐकणारे नरकात, तिकडे सप्ता करू विठ्ठला. अरे तुम्ही पगार घेता त्या नोकरीत नीट करा विठ्ठला. कीर्तनाचं पाकिट कीर्तनकार घेतो म्हणजे तो काही तुमच्याकडे जॉब करतोय का? त्याने भगवंताचा विचार माझ्यापर्यंत मांडला म्हणून त्याच्याविषयी माझ्या प्रेमभावना, सद्भावना व्यक्त म्हणून प्रेमाची भेट काहीतरी देतो, त्याला दक्षिणा म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. त्यामुळे माझं स्पष्ट म्हणणं आहे, कीर्तनकारांनी पाकिट फोडून बघू नये आणि भरणाऱ्यांनी त्याला फोडायची पाळी आणू नये, म्हणजे व्यवहार बरा राहतो. विठ्ठला. भावनिक अर्थ सांगू का याचा? उत्तम. कीर्तनकारांनी का पैशांची अपेक्षा ठेवू नये किंवा लोकांकडे मागू नये? मी देवाचा विचार घेऊन जाण्याचं काम केलंय ना. सगळं जीवाचा करीतो सांभाळ मोकली ऐसे नाही, म्हणून त्याने मागू नये. आणि देणाऱ्यांनी देताना हा देवाचा विचार जागवणारा माणूस माझ्या घरी आलाय, तो देवाचा माणूस आहे, मी त्याला प्रेमाने भरपूर दिलं पाहिजे. हा प्रेम भावनेचा व्यवहार. मला सांगा, कीर्तनकाराला तुम्ही लिहून ठेवता, तुमचा मुलगा हॉटेलला जेवायला गेला तर तो लिहून ठेवता का? विठ्ठला. जनव्यवहाराची ही रीत अविभाज्य अंगांना धरून चालणारी पाहिजे. तसा तो यमधर्म महाराज वाट पाहतो. कथा श्रवण भावयास यमधर्मा थोरास, पाहे रात्रंदिवस वाट कर जोडोनी, काळ चरणी रुळतो. इतकंच नाही महाराज, देव घरी वाहे पाणी, द्वारकेची मंदिर Hare
काळ रुळतो चरणी देव घरी वाहे पाणी. देव त्यांच्या घरी पाणी वाहतो. इतके दयाळू नाथ महाराज, इतके कृपाळू नाथ महाराज, ज्यांच्या अनुग्रही करून झालो पतित पावन. सद्गुरूचा अनुग्रह कितीही पतित असलेल्या शिष्याला पावन बनवतोच. जरा सुख बोलू का? मोठ्याची भेट छोट्याला छोट ठेवत नाही. मोठ्याची भेट छोट्याला छोट ठेवत नाही. छोटा छोटा राहिला तर ती भेट मोठ्याची नाही. विठ्ठला विठ्ठला मोठा भेटला की त्याचं मूल्य वर्धन. मला सांगा, माणसं सरळ माणसाला नमस्कार करतात का वागड्या माणसाला नमस्कार करतात? नकोच पाहिजे. तो बिचारा सरळ म्हणून, जर सरळ आहे त्याला नमस्कार करण्याची पद्धत आहे, बरोबर. वाकडा आहे त्याला कुणी प्रेमाने नमस्कार करत नाही किंवा प्रेमाने नमस्कार करत नाही. वेगळं विचार का? तो एवढा त्रास देतो तरी त्याला नमस्कार काय करतो? आपली फाईल अटकली आहे ना. कोणाच्याही पाया पडावं लागतो. काहीतरी फाईल अडकली म्हणजे प्रेमाने नमस्कार सरळ आहे त्याला असतो, वाकडा आहे त्याला नाही, बरोबर. शंकराच्या डोक्यावर जो चंद्र आहे त्याला करता का नमस्कार? करतो ना. मग सरळ आहे का वाकडा आहे? गोस्वामी तुलसीदासजी महाराज म्हणतात, वक्रोपी चंद्र वाकडा आहे तो. कैलास राणा शिवचंद्र फणींद्र माथा कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वेण शंभो मज कोण दार. नमः पार्वती पते हर हर महादेव. मग नमस्कार जो सरळ आहे त्याला केला जातो. चंद्र वाकडा आहे तरी नमस्कार का? डोक्यावर कोणी घेतले ते बघा ना. विठ्ठला त्यामुळे त्यांचा अनुग्रह झालो पतित पावन. अजून सोबत सांगू, संतांना जेवायला घालणारी माणसं पुण्यवान. त्यांना पुण्य आहे म्हणून जेवण घालता येतं आणि जेवण घातलं मग पुन्हा पुण्य मिळतं, बरोबर. निवृत्तीनाथ महाराजांना मांड खाण्याची इच्छा झाली होती, बरोबर. भांड आणायला गेली होती मुक्ताई. मिळालेलं होतं ते कापडी फोडून टाकलं. कोणी? विसोबा. मांड भाजायला भांड मिळू दिलं नाही. काय इच्छा होती? गुरुदेवांना मांड खाता यावं, भरवता यावं एवढीच इच्छा होती. अनुग्रह काय बदल घडवितो लक्षात घ्या. ज्ञानोबारायांना मांड, निवृत्तीनाथ महाराजांना मांड खाऊ न देणारे विसोबा. पुन्हा सांगतो, ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका मुक्ताई यांना मांड खाऊ न देणारे विसोबा. पण सद्गुरू जेव्हा अनुग्रह करतात तेव्हा ते विसोबा इतके मोठे होतात का देवाला जे जेवू घालतात त्यांचं गुरुपद यांच्याकडे येतं. विठ्ठला विठ्ठला.
कोणाचे विसोबा? अवघी सत्ता आली हाता नामयाचा खिचडीचा. विसोबा खिचडी गुरु कोणाचे? नामदेव महाराजांचे. नामदेव महाराज कोणते? देवाला जीव घालणारे. देवाला जीव घालणारे नामदेव महाराज. आणि त्यांचे गुरु कोण? गुरुला जीव न घालणारे विठ्ठल. घ्या. सगळ्या अवगुणांच्या पलीकडे आपल्याला चांगलं वागावंसं वाटणं, चांगलं बोलावंसं वाटणं, चांगलं बघावंसं वाटणं, चांगलं होण्याच्या दृष्टीनं दिशेनं ही जी पाऊल आहे, हा केवळ त्यांचा अनुग्रह आहे. एक शायर का कहना आहे, नेहमी पक्का पिणारा एक दिवस न पिता खुश दिसतात. हे अवघड चित्र असतं, दुर्मिळ. न पिणारा न पिता खुश दिसला. कारण ते पिणार ते सगळं टेन्शन आलं होतं. ही एक नंबरची लबाडी घ्यायची ती सांग ना. टेन्शनच्या नावावर काही खपवता. आधी पेन्शन खपवतो टेन्शनच्या नावाखाली. नेहमी पिणारा न पिता खुश दिसला. आणि तो दिसला गालिबला. तो गालिब काय म्हणाला माहिती? तुमने तो माशूक कर ली है तौबा, तुम्हें तो जाहिदों की नजर लग गई है. अरे न पिता आज आनंदी दिसतो ना, नक्की एखाद्या फकीराची, एखाद्या साधूची तुला नजर लागली असावी. आपल्यातल्या अवगुणांची निवृत्ती म्हणजे सद्गुरूची आपल्याला नजर आली, त्याची नजर आपल्यावर पडली असा त्याचा अर्थ होतो. नेहमी वाईट बोलणारा माणूस आई अचानक वाईट बोलण्याचा त्याग करतो, हा त्यांचा अनुग्रह आहे. मनामध्ये ज्याच्या नेहमी घाणेरडे वाईट विचार येतात, पण अचानक मन अशी कलाटणी घेतं की त्या वाईट विचारांना ते थारा देत नाही आणि संपूर्ण अंतःकरण मंगलमय विचाराने भरून जातं. समजायचं आपला पराक्रम नाही, हा भाऊरायांचा अनुग्रह आहे. किंबहुना आपलं जीवन जितकं जितकं निर्दोष होत जाईल, अवगुण रहित होत जाईल, समजायचं ती त्यांची कृपा. आपल्याला पैसा किती येणार ही त्यांची कृपा नव्हे. एखादं लग्न जमत नाही, जमलं तो आज गुरूंची कृपा झाली. तुला काय झालं? त्याला लग्न जमलं. अरे ही मुलीची कृपा असेल त्या तुला हो म्हणा. आता गुरूंची कृपा कुठे खपवत होती? आपल्या जीवनातल्या अवगुणांची निवृत्ती ही खरी सद्गुरु कृपा आहे. त्यांची कृपा झाली. मी पतित होतो, मी पावन झालो पतित पावन. संत वाङ्मयात निळोबारायांचा सगळ्यात आवडता शब्द आहे पावन. केला निळा 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 पावन केला निळा पावन केला निळा पावन केला निळा पावन केला पावन हा शब्द निळोबारायांच्या आवडीचा आहे. झालो पतित पावन. मी आता पावन झालो, मी आता पवित्र झालो. आता अमंगल विचार माझ्या मनात काय स्वप्नातही येणार नाही, स्वप्नातही येत नाही. हा त्यांचा अनुग्रह आहे. लक्षात घ्या. भजन कीर्तन प्रवचन प्रबोधन आपल्या मनाला निर्मलता प्रदान करतं, अवगुणांची बाधकता लक्षात आणतं. त्यामुळे निर्मळ मन आपलं व्हावं यासाठी खटपट सुरू होते. आणि एकदा मनाची निर्मलता साधली, विकारांचे तरंग उठणारे थांबून गेले. मग आपण बोलवा न बोलवा त्यालाच गाडी होती यायची. तुकारामने चित्त करावे निर्मळ येवोनी गोपाळ आहे तेथे. बरोबर. तुमच्यावर त्यांनी अनुग्रह केला, तुम्ही पावन झाले. आता मला पण पावन व्हायचं आहे, मला पण त्यांची शरणागती पण करायची. पण ते सापडतील कुठे? जो
नाथ महाराजांचं हे दिव्य कार्य महाराष्ट्र प्रदेशाला भक्तीची यथार्थ दीक्षा देण्याकरता समर्थ ठरलं, म्हणून ते समर्थ आहेत. आणि अशा नाथ महाराजांनी सर्व प्रांतातून सर्व आयामातून आपलं भरीव असं कार्य या महाराष्ट्र परमार्थ सरितेत समर्पित केले. भानुदास महाराज दक्षिणेकडे गेले होते, एकनाथ महाराज उत्तरेकडे गेले. अशा चतुस्सीमा त्यांनी पादाक्रांत केल्या, समृद्ध केल्या. अशा या भक्तिमतीचा मग सगळी कृपा होती, म्हणजे सरस्वतीची कृपा होती आणि लक्ष्मीची कृपा होती. आणि या दोन्ही कृपा भाऊरायांनी या दोन उत्सवातून मिळवल्या होत्या. भाऊरायांच्या जीवनामध्ये तुकाराम महाराज वैराग्याच्या रूपाने आणि नाथ महाराज ऐश्वर्याच्या रूपाने, आणि तुकोबाराय आणि नाथ महाराज बीज षष्टीचा उत्सव म्हणजे वैराग्य आणि ऐश्वर्य याच्या ऐक्याचा उत्सव आहे. आणि हे दोघे एकमेकांच्या सोबत असतील तर शोभा मोठी असते. वैराग्य आणि तरी ऐश्वर्य आहे, हे चित्र किती सुंदर आहे. असं म्हणतात, साधू बैठे अकेला तो वहां लग जाता है मेला और फिर उस मेले में भी साधू अकेला. साधू बैठे अकेला हे वैराग्य, और वहां लग जाता है मेला हे वैराग्याला मिळालेला ऐश्वर्य, और मेले में फिर साधू अकेला हे ऐश्वर्यात पुन्हा वैराग्य. वैराग्यवान आहात इथं ऐश्वर्य येतं, म्हणजे बीजेला षष्टीची जोड मिळाली. आणि एवढ्या ऐश्वर्यामध्येही नामाचं अनुसंधान तुटत नाही, हे ऐश्वर्याला असलेलं वैराग्याचं कवच. त्यामुळे नाथ षष्टीमध्ये नाथ बीज आणि षष्टीचा हा उत्सव आपल्याला आनंदाने अनुभवता येतो. बीज ही वैराग्याची दीक्षा आहे, म्हणजे आम्हाला अनासक्ती प्राप्त होईल, आणि ऐश्वर्य म्हणजे आनंद तोही प्राप्त होईल. ऐश्वर्यच आहे सगळी सेटिंग करायला महाराजांचं ऐश्वर्य. असं म्हणतात, वडाचं झाड वैराग्य देतं, पिंपळाचं झाड ऐश्वर्य देतं. पिंपळे ऐश्वर्य आहे, हे शास्त्र आहे बरं. मी कुठलं रस्त्यातलं सांगत मला म्हणायचं काय. तेव्हा वैराग्य आणि ऐश्वर्याचा प्रसाद प्रदान करणारा हा उत्सव, आणि खरंच ऐश्वर्य म्हणजे अख्ख्या ठाणे जिल्ह्यातली मृदंगातली सर्वोच्च परमोच्च यादी तिथं सगळा घेराव घालून बसले, हे त्यांचं ऐश्वर्य आहे, हे त्यांचं ऐश्वर्य आहे. तेव्हा असे नाथ महाराज समग्र जीवन भगवंताचा दिव्य आनंद भक्तांना पारेषित करतात, वितरित करतात. आणि मग असं वाटलं की आपल्या कार्याची पूर्णता झाली, आयुष्य संपायच्या आपलं काम पूर्ण झाले असं साधूला वाटतं, आणि असं साधूलाच वाटतं. बाकीचे म्हणतात अजून 1 वर्ष ते जरा बरं होईल. काम नाही झालो पाहिजे, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पाहून. मग काय करायचं. नाथ महाराजांचं इतकं कीर्तन प्रेम. सगळ्या संतांचे एक वैशिष्ट्य सांगतो आपल्याला. सर्व संतांनी आपल्या जीवन यात्रा संपवताना समाध्या निरनिराळ्या घेतल्या, पण प्रत्येकाने कॉमन गोष्ट एकच ठेवली त्या प्रत्येकाच्या समाधीत, त्याचं नाव आहे कीर्तन. ज्ञानोबारायांनी समाधी घेतली तेव्हा ज्ञानोबाराय काय करत होते. समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करी. नामदेव काय तुकाराम महाराज वैकुंठाला जायला निघाले तेव्हा तरी ते तिथं काय करत होते. रामकृष्ण हरी बोला तुका जातो वैकुंठाला, काय करत होते. कीर्तनच ना. कोणी सहित झाला गुप्त तुका. नाथ महाराजांचं कीर्तन सुरू आहे, रंगलंय. देवतांसहित गंधर्व यक्ष किन्नर सर्व नाथ महाराजांच्या कीर्तनात रममान होतात. संपूर्ण पैठण नगरी त्या गोदावरीच्या वाळवंटामध्ये लोटली आहे. नाथ महाराज हरिनामाचा गजर करतायत. सर्व भक्त मंडळी त्या कीर्तन रंगात रंगली, आणि विठोबाचा हा लाडका डिंगर भक्त, प्रेमी भक्त, शांतीमूर्ती भक्त, एकाकी राहून संप्रदायाचं कार्य एका हाती पेलणारा हा महात्मा मंद गतीने विणा गळ्यामध्ये आहे. कीर्तनात सर्व तल्लीन आहे, आणि एक एक पाऊल टाकत गोदावरीच्या पात्राच्या दिशेनं पुढे 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 वळतायत. लोकांना लभ्या
मनात येत नाही. नाथ महाराज त्या गोदा मातेच्या पात्रामध्ये जातात, प्रविष्ट होतात. जेव्हा भक्तांना शुद्ध झाली की नाथ महाराज दिसत नाही, तेव्हा वर तरंगलेला एक हात एवढी एकच खूण राहते. नाथ महाराज आजच्या दिवसाला गोदावरीच्या पात्रामध्ये श्रीहरीच्या चरणी समरूप झाले, एकरूप झाले. देव भक्त दोन्ही एकरूप झाले. मुळीचे संचले जैसे तैसे, पाजळली ज्योती कापुराची वाती, ओवाळिता आरती भेदनुरे. एका जनार्दनी कल्पची मुराला, तोची हरी झाला ब्रह्मरूप. सद्गुरु बाबा जनार्दन शिवना गोपाला. सद्गुरु बाबा जनार्दन शिवना गोपाला. सद्गुरु बाबा जनार्दन शिवना गोपाला. सद्गुरु बाबा जनार्दन सद्गुरु बाबा Thank you.